माझ्या महानंद हरंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गंगा मातेचा दशहार ह्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला कुणाचा ना कुणाचा सन्मान सांगितलेला आहे। नात्याचा सन्मान सांगितला, राखी पौर्णिमेसारख्या सणाला बहीण भावाचा सन्मान सांगितला। भाऊबीज बहीण भावांचं नातं घट्ट राहावं, पाडवा पती पत्नीचं नातं घट्ट राहावं, प्रेम त्या नात्यामध्ये प्रेम वाढावं। तसंच हिंदू संस्कृतीमध्ये हे जे दशहार सांगितला, हा दशहार गंगेचा सन्मान करण्यासाठी सांगितलेला आहे। हा दशहार जून महिना म्हणजे ज्येष्ठ महिना, ज्येष्ठ प्रतिपदेला वैशाख महिना संपून जेव्हा ज्येष्ठ महिन्याला आरंभ होतो आणि प्रतिपदे दिवशी दशहराला प्रारंभ होतो। हा दशहार 10 दिवसाचा असतो। ह्या 10 दिवसांमध्ये आपण कॅलेंडरवर जर बघितलं तर गंगा दशहार असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं। ह्या 10 दिवसामध्ये गंगेला 10 प्रकारच्या वस्तू, प्रत्येक वस्तू 10 असं दान करावं, अतिशय पुण्य पावन सांगितलेलं आहे। 10 प्रकारचे दोष पाप आपल्याकडून वर्षभर जे झालेले असतात त्याचा परिहार करण्यासाठी गंगामाईला हे 10 वस्तू हव्या आणि आपण परमपवित्र व्हावं। तर त्या 10 वस्तू कोणत्या आणि ती कसा दशहार पूजन कसं करावं, ह्या 10 वस्तूंमध्ये सुकामेवा सांगितला। कोणत्याही सुक्या मेव्यामधल्या काजू, बदाम, अंजीर, मनुके अशा प्रकारे खारीक, खोबऱ्याचे छोट्या छोट्या खोबऱ्याचे तुकडे करून, पुन्हा केळी, आंबे, चिकू अशा प्रकारे 10 फळ आणि ज्या सुकामेवा असतो त्या वस्तू, 10 प्रकारच्या वस्तू, प्रत्येक वस्तू 10 घ्याव्या आणि त्या पूजन करावं। त्याच्यामध्ये एक श्रीफळ म्हणजे नारळ असावं, एक पीस असावा, कपडा असावा आणि त्या वस्तू दान करण्यासाठी एक प्लेट, ताट आपल्याला आपल्या परीनं जे दान करायचं ते घ्यावं। त्या ताटामध्ये तो दशहार ठेवावा, वरी कपडा झाकावा, त्याच्यावर श्रीफळ ठेवावं आणि गंगेला जाऊन गंगेचं स्नान करून गंगेच्या काठावर दीपक प्रज्वलित करावा आणि हे दान करावं। माझ्या हातून जे जाणतेपणानं अंजानपणानं ह्या वर्षामध्ये चुका झाल्या असतील तर माफ कर म्हणून आणि माझं हे पाप घेऊन जा म्हणून गंगेला प्रार्थना करावी आणि गंगेच्या काठी जे कोणी गोरगरीब असतील त्यांना हे दान करून टाकावं, असा दशहराचं महत्त्व सांगितलेलं आहे। हा उत्सव 10 दिवसाचा असतो। 10 दिवसांमध्ये कधीही गंगेला जाऊन हा दशहार द्यावा। परंतु ह्या वर्षी मात्र ह्या ज्येष्ठ मासामध्ये पुरुषोत्तम मास आलेला आहे आणि दुग्ध शर्करा योग आल्यासारखा आला आणि पुण्य प्राप्त करून घेण्याचा पर्व काळ आहे। दोन्हीही एकत्र आल्यामुळं हे 10 दिवस खूप प्रखर असल्या कारणानं आपण गंगेवर ज्यांना जिथं गंगा जवळ असेल तिथं जाऊन हा दशहार द्यावा, गंगा स्नान करून गंगेला दशहार द्यावा। ज्याला गंगेला जाणं शक्य नाही त्यांनी गावातल्या नदीकाठी जावा, तिथंही जाणं, पाणी नसेल गावाला, नदी नसेल तर सद्गुरूच्या मठात जाऊन गुरुमाऊलीच्या चरणावर ही दशहार अर्पण करावा। अशा ही दशहराचं महत्त्व ह्या वर्षी जास्तच आहे आणि ते दशहार देऊन गंगा स्नान करून पुण्य प्राप्त करून घ्यावं आणि धन्य व्हावं। पापाचा परिहार होऊन आपण परमपवित्र पुनीत व्हावं।
माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.